तर मी इथे कमांड टाकली npm create with @latest आणि आपल्या टॉपिकचं नाव किंवा आपल्या ऍप्लिकेशनचं नाव राईट केले. जसं की मी इथे राईट करतो प्रॉप्स ऍप. then select react, then select javascript, enter. नंतर टाईप करा. तुम्हाला टाइम देणार आहे ना, लक्ष द्या स्वतः. तर ऍप्लिकेशन क्रिएट झाले. कंट्रोल सी दाबले, त्यानंतर एकदा स्क्रीनला क्लिअर करतो आणि इथे आपण कमांड टाकतो cd. आता cd म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? चेंज डायरेक्टरी, आणि डायरेक्टरी म्हणजे फोल्डर. मग इथे मी करतो चेंज फोल्डर. कोणता फोल्डर? प्रॉप्स डॅश ऍप. एंटर केलं. त्यानंतर इथे कमांड टाकली मी कोड पेस्ट डॉट, म्हणजे जो आपण प्रॉप्स डॅश ऍप नावाचं जे ऍप्लिकेशन बनवलंय, जो काय सेटअप बनवलाय, तो सेटअप ऍज इट इज आपला VS कोडला ओपन होण्यासाठी आपण तिथे कमांड टाकली कोड पेस्ट डॉट टाकली. त्यानंतर आता जे हे प्रोजेक्टचं स्ट्रक्चर आलंय किंवा एक बाय डिफॉल्ट आपल्या इथे फाईल्स आले, ह्याला आपण म्हणू शकतो प्रोजेक्ट स्ट्रक्चर किंवा प्रोजेक्टचं इन्व्हायरमेंट. बरोबर. मग ह्या एन्व्हायरमेंटच्या आतमध्ये आपल्याला नोड मॉड्यूल, पब्लिक, SRC, गिट इग्नोर, इंडेक्स फाईल, पॅकेज फाईल्स, रीडमी आणि वाईट कॉन्फिग अशा फाईली आल्या. बरोबर. तर मी इथे काय करतो, जो SRC नावाचा फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला एक फाईल पाहायला भेटते. कोणती? app.jss, राईट. तर जो आपल्याला बिना कामाचा कोड होता, आपल्याला माहितीये की ऍप्लिकेशन क्रिएट करताना आपल्याला एक डिफॉल्ट ऍप्लिकेशन क्रिएट होऊन येतं. बरोबर. आणि जो काय हा कोड दिसतोय तो डिफॉल्ट ऍप्लिकेशनचा आहे. जसं की याचा आउटपुट पाहण्यासाठी CMD मध्ये आलो आणि कमांड टाकली npm run. जशी आपण हे कमांड राईट करतो तर आपल्याला माहिती आहे काय भेटणार, एक URL भेटेल. त्या URL वर आपल्याला दोन ऑप्शन आहेत. जसं की त्याच्यावर कंट्रोल दाबून माऊसने त्यावर क्लिक करा किंवा त्या URL ला कॉपी करा आणि तुम्ही ब्राउझरला सर्च करा. जसं तुम्ही ब्राउझरवरती सर्च करतात किंवा तेव्हा क्लिक करतात तर तिथे एक डिफॉल्ट ऍप्लिकेशन शो झालं. ठीक आहे, सर्वांना येते. एकदा आपण जी फर्स्ट कमांड टाकतो किंवा एक आपलं डिफॉल्ट ऍप्लिकेशन बनवतात तर तिथे काउंटर नावाचं एक ऍप्लिकेशन क्रिएट होतं. गेट स्टार्टेड वगैरे आपल्याला भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिली. तर मी काय करतो, जे डिफॉल्ट ऍप्लिकेशन क्रिएट झाले त्या डिफॉल्ट ऍप्लिकेशनच्या क्रिएट झालेल्या ऍप्लिकेशनचा जस्ट मी फक्त कोड काय करतो, डिलीट करतो किंवा रिमूव्ह केला. जसे की हा व्हेरिएबल पण लागत नाही, जो काही वरचे कॉन्टेंट आहेत त्याची पण आपल्याला गरज नाही. आणि जस्ट मी एक रिटर्न करतो H1 मध्ये हॅलो वर्ल्ड. कोड सेव्ह केला मी आणि ब्राउझरला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर इथे हॅलो वर्ल्ड आले. आलं इथे. मग जे बॅकग्राऊंडचा कलर आहे जो ब्लॅक आला, इथे जे काही लाईनी आल्यात ते लाईनी का आल्यात, की आपण जे डिफॉल्ट ऍप्लिकेशन क्रिएट केलं होतं किंवा डिफॉल्ट ऍप्लिकेशन आपल्याला बनवून येतं ऑलरेडी, तर त्यासोबत त्याची एक CSS पण राईट करून येते. मग ती CSS कुठे असते? काही app.css मध्ये असते आणि काही index.css असते. फक्त आपल्याला जी त्यांनी डिफॉल्ट CSS दिली होती ते CSS मी फक्त इथून रिमूव्ह करून टाकले. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर मला इथे हॅलो वर्ल्ड शो होत आहे. बरोबर. इतर तर समजलं असेल ना. तर आपल्याला एक नवीन टॉपिक पाहायचा आहे, प्रॉप्स. ठीक आहे, तो टॉपिक साईडला ठेवा, फक्त प्रॉप्स असं काहीतरी असतं ते आपण पाहणार आहोत. तर मी इथे काय करतो, एक पेज SRC च्या आतमध्ये एक पेजेस नावाचा फोल्डर क्रिएट करतो. कशाचा? पेजेस नावाचा एक काय केला, फोल्डर क्रिएट केला आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये मी काही कंपोनंट बनवतो. कंपोनंट म्हणजे काय? ऑनलाईन मध्ये कंपोनंट म्हणजे काय? व्हॉट इज कंपोनंट? तुम्ही सांगा ऑफलाईन मध्ये. कंपोनंट म्हणजे काय? मी सांगितलं होतं
स्क्रीनवरती दिसतो UI. काय म्हणतात त्याला? कंपोनंट म्हणजे आउटपुट स्क्रीन. आदित्य म्हणते होम पेज. फक्त होम पेज असतं का आदित्य? सगळे पेज असतात. मग त्याला आपण असं म्हणू शकतो ना, आउटपुट स्क्रीन म्हणू शकतो. किंवा आपलं एक वेब पेजचं एक वेब पेज एक असं म्हणू शकतो ना. हा, जस्ट होम पेज म्हणू शकत नाही ना आपण. होम पेज म्हणजे एक पर्टिक्युलर पेज झालं, सिंगल पेज झालं. जे कंपोनंट म्हणजे काय की कंपोनंट म्हणजे आपलं पेजेस. कोणतं पेजेस? वेब पेजेस, किंवा त्याला आपण आउटपुट स्क्रीन म्हणतो. असं हे आपण आपल्या भाषेत झालं. पण जस्ट तुम्हाला टेक्निकल पाहिजे असेल तर व्हॉट इज कंपोनंट असं तुम्ही सर्च केलंय का कधी? कधी केलंय सर्च? A component, a single part element or feature that combine with other price to from आपण इथे इन रिॲक्ट करू. कधी तुम्ही असं सर्च केले? रिॲक्ट जस्ट लेट यू क्रिएट कंपोनंट रियुजेबल UI इलेमेंट. आता UI म्हणजे काय? युजर इंटरफेस, बरोबर? म्हणजे युजर इंटरफेस म्हणजे काय की आपल्याला जे डोळ्याने दिसतं त्याला आपण युजर इंटरफेस म्हणतो किंवा फ्रंट एंड म्हणतो. मग इथे बघा, रियुजेबल म्हणजे काय? प्रत्येक वेळी आपण किती वेळा आपण तो कंपोनंट यूज करू शकतो. कोणता कंपोनंट? बरोबर, त्याचे युजेबल UI इलेमेंट फॉर युअर ऍप्लिकेशन. म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये तो चा आपण कंपोनंट रियुजेबल करू शकतो. एकदा कोड टाईप करायचा आणि त्याला मल्टिपल टाइम यूज करायचा. इन रिॲक्ट जस्ट ऍप एव्हरी प्राइस ऑफ UI इज कंपोनंट. रिॲक्ट कंपोनंट्स आर रेग्युलर जावास्क्रिप्ट फंक्शन. त्यात काय असतं? रेग्युलर जावास्क्रिप्टचं फंक्शन असतं. त्यालाच आपण काय म्हणतो रिॲक्ट मध्ये? कंपोनंट म्हणतो. म्हणजे यांनी उलट सांगितलं. रिॲक्ट जस्टचं कंपोनंट म्हणजे काय की रेग्युलर जावास्क्रिप्ट आपण जे राईट करतो त्यालाच आपण कंपोनंट म्हणतो. देअर नेम इज ऑल्वेज विथ अ कॅपिटल लेटर. आता इथे काय सांगितलंय की जे तुम्ही फाईल नेम देणार आहे ते प्रत्येक वेळी काय असणार आहे? फर्स्ट लेटर कॅपिटल असणार. मी कुठून सांगितलंय का? जस्ट मी पण हे वाचलंय ना. आणि इथे काय दिलंय? ते रिटर्न JSX मार्क म्हणजे .jss. असं तुम्ही सर्च केलंय कधी आतापर्यंत? नाही केलं. ठीक आहे, तुम्ही सर्च करा. स्टडी मटेरियल भरपूर आहे, जास्त टाइम नाही लागत. तुम्ही 2 रील्स कमी बघेल. ह्याला आता किती टाइम लागला मला वाचायला? 2 मिनिटं. त्यातनं मला भरपूर साऱ्या बऱ्याच गोष्टी कळल्या की त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल पाहिजे. तो कंपोनंट आपण रियुजल करू शकतो. त्याला आपण फ्रंट एंड म्हणू शकतो किंवा फ्रंट एंडचं एक पेज म्हणू शकतो, UI. ओके, एक रील्स कमी बघा पण थोडंसं हे सर्च करत चला. मी तुमचा रिस्पॉन्स नाही भेटला तर मी कंटिन्यू करत चला. ओके, तर मी इथे काय करतो, एक पेजेस नावाचा फोल्डर बनवला SRCच्या आतमध्ये. आणि त्या पेजेस फोल्डरच्या आतमध्ये मी कंपोनंट बनवतो. जसं की कंपोनंटला नाव देतो मी कंपोनंट a.jsx बनवले. ते एक. त्याचबरोबर अजून एक मी बनवतो कंपोनंट b.jsx. त्यानंतर अजून एक बनवतो मी पेजेस फोल्डरच्या आतमध्ये, बरं का, कंपोनंट c.jsx. आणि त्यानंतर अजून एक बनवतो कंपोनंट d.jsx. असे मी पेजेस फोल्डरच्या आतमध्ये 4 कंपोनंट बनवले. आणि ते 4ही कंपोनंट मध्ये मी काय करतो, त्यांचं एक कंपोनंटचा कोड राईट करतो. म्हणजे कोड म्हणजे काय की आताच आपण वाचलं नाही ते की कंपोनंट म्हणजे काय की रेग्युलर जावास्क्रिप्ट फंक्शन. जस्ट मग इथे मी आपलं कंपोनंट राईट करण्यासाठी कोणता कीवर्ड? फंक्शन कीवर्ड. त्यानंतर कंपोनंटला नाव काय असणार? जे आपण फाईल नेम दिलंय तेच आपल्या कंपोनंटचं नाव असतं. आणि जो आपण हा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट मध्ये आपण रिटर्न करू असं H1 मध्ये कंपोनंट ए असं मी काहीतरी रिटर्न. हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचा बनवला आपण ए कंपोनंट मध्ये, त्याचा कंपोनंट राईट केला. ऍज इट इज मी बी कंपोनंट मध्ये पण सेम राईट करतो. जस्ट इथे काय चेंज होणार आहे? इथे फक्त कंपोनंट
NIB असं. त्याच प्रकारे सी मध्ये पण मी असं राईट करतो, तिथे फक्त कंपोनंट सी. आणि त्याच प्रकारे डी मध्ये पण मी असं काय करतो, राईट करतो. ठीक आहे, बनवले चारही कंपोनंट. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो आणि आपण आउटपुट पेजला चेक करू काय शो होते. जस्ट इथे काही शो होत नाही आपल्याला, बरोबर. तर मी काय करतो, जो आपला डिफॉल्ट कंपोनंट असतो किंवा आपलं डिफॉल्ट पेज असतं ते कोणतं असतं, ऍप डॉट JSS असतं, बरोबर, राईट. तर मी काय करतो इथे, ठीक आहे, त्यानंतर इंडेक्स डॉट CSS मध्ये मी काय करतो, जो H1 राईट केला त्या H1 ला मी काय करतो, म्हणजे प्रत्येक पेज मध्ये आपण कंपोनंट A मध्ये B मध्ये असं काहीतरी H1 राईट केलं, बरोबर. मग त्या H1 ला मी काय करतो, थोडीशी स्टायलिंग देतो. जसं की काय स्टायलिंग देणार मी माहितीये, की त्याला आपण थोडीशी पॅडिंग देतो, किंवा मी त्याला काय करतो, एक देतो विड्थ देतो किती, 100%. त्यानंतर त्याला मी बॉर्डर देतो. बॉर्डर कशी असते, 2 पिक्सल सॉलिड, आणि कलर असतो त्याचा रेड देऊन टाक. ओके, त्यानंतर मी त्याला एक बॅकग्राऊंड कलर देतो, जसे की बॅकग्राऊंड कलर देऊ आपण इथे पिंक. ओके, जस्ट, आणि त्याला मी इथे देतो थोडीशी मार्जिन आणि पॅडिंग, सॉरी पॅडिंगच देऊ आपण त्याला. तिथे पॅडिंग दिली मी इथे 20 पिक्सल किंवा 10 पिक्सल दिली तरी काय अडचण नाही. आता आपल्याला माहिती आहे इंडेक्स डॉट CSS फाईल काय असते, ग्लोबली CSS असते, बरोबर ना. म्हणजे आता काय झालं, की जो हा H1 आहे कंपोनंट A मध्ये, कंपोनंट B मध्ये, कंपोनंट C मध्ये, सर्वांना तो H1 ची स्टायलिंग काय होणार आहे, अटॅच. समजतं, एकदम कन्फ्युज होत आहे. तर आता आपल्याला माहिती आहे की आउटपुट पेजचं एक आपल्याला जी आउटपुट दिसतंय, आलं इथे काहीतरी, ठीक आहे, काहीतरी असं थोडस मला मिसिंग वाटतंय ना. त्याला बॉर्डर आतून घेण्यासाठी कोणता क्लास आहे, हम्म, काय आहे, काय क्लास आहे ऑनलाईन मध्ये, आठवतंय तुम्हाला, की ती बॉर्डर मला आतून घ्यायची, जी बाहेरून गेली ना ती मला फक्त आतून घ्यायची. बॉर्डर बॉक्स आहे का, बॉर्डर, बरोबर आहे का, बॉर्डर बॉक्स काय का, बॉक्स बॉर्डर आहे, मला पण आठवत नाही आता. बॉक्स, अरे यार, बॉर्डर कलर टॉप विथ स्टाइल टॉप राइट, आउटलाइन हे रिप्लेस लाइन. ठीक आहे, जस्ट राहू देऊ आपण. जस्ट आपण असं करू शकतो की त्याला 90 पिक्सल घेऊ. तर इथे मला दिसतंय H1 ला बॉर्डर वगैरे आली इथे. ठीक आहे, मग मी इथे काय करतो की आउटपुट पेजला आता आपलं कोणतं पेज शो झालंय, ऍप डॉट JSS. ओके, मग जे आपलं ऍप डॉट JSS पेज आहे त्या पेज मध्ये मी काय करतो, इम्पोर्ट करतो कंपोनंट ए ला इम्पोर्ट केलं. कोणाला इथे इम्पोर्ट केलं मी, कंपोनंट ए ला, आणि त्या कंपोनंटला ऍज अ टॅग म्हणून मी कुठे राईट केलं, ऍप डॉट JSS मध्ये. कुठे राईट केलं मी इथे, आणि ऍज अ त्याला एका कंपोनंट मध्ये मी राईट केलं, आणि आउटपुट पेज आलं, रिफ्रेश केलं तर इथे कंपोनंट काय झालाय, ए दिसतोय आपल्याला, दिसतंय. ठीक आहे, कुठे केलंय आपण ह्याला कॉल, ऍप डॉट JSS मध्ये कुणाला कॉल केलंय, कंपोनंट ए ला. आणि जो हा कंपोनंट ए आहे त्या कंपोनंट ए मध्ये मी कुणाला कॉल करतो माहितीये, कंपोनंट बी ला कॉल करतो. कुणाला कॉल करतो, कंपोनंट बी ला, आणि ऍज अ इथे मी ऍज अ त्याला टॅग म्हणून मी तिथे राईट करतो कंपोनंट बी ला. मग कंपोनंट बी मध्ये मी कुणाला कॉल करतो, कंपोनंट सी ला करतो, आणि ऍज अ त्याला इथे काय करतो, टॅग म्हणून मी राईट करतो कंपोनंट सी. आणि कंपोनंट सी मध्ये मी कोणाला कॉल करणार आहे,
आय थिंक ए मध्ये बी वाल्याला केलंय, बी मध्ये सी केलाय आणि सी मध्ये आपण डी करणार आहोत. ओके, समजतंय ना. कंपोनंट डी ला इथे कॉल केला आणि इथे त्याला मी टॅग म्हणून मी इथे काय करतो, राईट करतो कंपोनंट डी. सेव्ह केला कोड, आउटपुट पेज आलो. तर ह्या प्रकारे मला आउटपुट शो नाही झालाय ना. ठीक आहे. तर मी इथे त्याला समजण्यासाठी कोणता काय आहे त्यासाठी मी इथे राईट करतो H1 मध्ये कंपोनेंट ए. कंपोनेंट बी मध्ये पण त्याला H1 मध्ये मी राईट करतो कंपोनेंट बी, आणि सी मध्ये पण मी राईट करतो ऍज अ कंपोनेंट सी, आणि कंपोनेंट डी मध्ये पण H1 मध्ये. ठीक आहे, डी ला ऍज इट इज राहतो. आउटपुट पेज आलो. ह्या प्रकारे मला काहीतरी आउटपुट शो होत आहे. बरोबर आहे का. कंपोनंट डी मध्येच कंपोनंट कुणाला बी मध्ये मी काय केलंय, डी मध्येच दिला कुणाला दिलं डी मध्ये, कंपोनंट राईट आहे ना, बरोबर आहे ना. डी मध्ये दिला आणि ए मध्ये पण मी काय करतो ते H1 राईट करतो. जसं की H1 मध्ये आपण सांगू वेलकम. आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते आय थिंक भेटलं नाही असं मला वाटतंय ना. ऍप मध्ये आपण कोणाला केलंय, ए ला केलं. ए मध्ये कोणी केले, आपण ए मध्ये बी ला केलंय, आणि बी मध्ये आपण कोणाला केलंय, सी ला केले, आणि सी मध्ये आपण कोणाला केलंय, आणि डी. आणि डी मध्ये कोण आहे, कोणीच नाहीये, कोणीच इम्पोर्ट नाही केलं. बरोबर समजतंय नाही रे काय केलंय. तर आपल्याला असं काहीतरी आउटपुट दिसतंय. समजलंय ऑनलाईन मध्ये इथं काय केलंय मला. तर मी इथे काय केलंय की एक पेजेस नावाचा फोल्डर बनवलाय, आणि त्या पेजेस नावाच्या फोल्डर मध्ये मी 4 कंपोनंट बनवले. जसे की कंपोनंट ए, कंपोनंट बी बनवलाय, त्यानंतर कंपोनंट सी बनवलाय, आणि कंपोनंट डी बनवलाय. बरोबर. तर मी असे किती 4 कंपोनंट बनवले, राईट. मग मी काय केलंय की जो आपला app.jss आहे तो आपल्याला माहिती की डिफॉल्ट आउटपुट पेज असतो. मग त्या app.jss मध्ये मी इम्पोर्ट केला ए ला, आणि जो ए नावाचा कंपोनंट होता त्या ए मध्ये मी कुणाला इम्पोर्ट केला, बी ला केला, आणि बी मध्ये कुणाला इम्पोर्ट केला, सी ला केला, आणि सी ला कुणाला इम्पोर्ट केला, डी. आणि डी मध्ये काय आहे का, समजलं इझी. काय केलंय फक्त, तरी समजत नाही. डी मध्ये इम्पोर्ट केलाय ना, त्यात डी मध्ये इम्पोर्ट नाही करायचं आपल्याला. अनएक्सेप्टेड असं काहीतरी एरर आलाय आउटपुट पेजला. एकदा रिफ्रेश करू आपण इथे, तरी पण काहीतरी बग्स शो होत आहे आपल्याला. ते पण व्यवस्थित. ओके, जस्ट कमेंट आउट काढून टाकतो. टी मध्ये ऍसिटित राहून ठीक आहे. एकदा रिएक्झिक्यूट करतो फक्त मी इथे. इतर तर समजलंय ना. ओके, एक इझी एक्झाम्पल घेऊ आपण, जास्त कॉम्प्लिकेट बनणार. ओके, तर आता इथे काय केले, जस्ट एक आपण app.js बनवलंय म्हणजे एक डिफॉल्ट आलंय, त्या डिफॉल्ट मध्ये आपल्याला काय दिसतंय, इथे हॅलो वर्ड आपण प्रिंट केलं आउटपुट पेज, आणि त्या आउटपुट पेजला आपल्याला इथे कसं काहीतरी दिसतंय. ओके, इथं जो पॉईंट क्लिअर आहे तुमचा. त्यानंतर मी काय करतो, SRC नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये एक पेजेस नावाचं फोल्डर क्रिएट करतो. बनवलं इथे.
आणि त्या पेजेस फोल्डरच्या आतमध्ये मी 4 कंपोनंट बनवतो किंवा आपले 4 फाईल बनवतो. जसं की पहिली फाईल बनवतो मी इथे कंपोनेंट ए डॉट JSX बनवली एक फाईल. त्या फाईलला नाव दिलं कंपोनंट डॉट JSS1. सेकंड फाईल बनवली कंपोनंट बी डॉट JSS. त्यानंतर मी अजून एक फाईल बनवली कंपोनंट सी डॉट JSX आणि त्यानंतर अजून एक बनवली कंपोनंट डॉट डी डॉट JSX. अशा मी किती बनवल्या? 4 फाईल बनवल्या. आता त्या चारही फाईल मध्ये मी काय करतो त्याचा कंपोनंटचा कोड राईट करतो. जसं की कंपोनंटचा कोड राईट केला फंक्शनचं नाव काय राहणार जे आपण कंपोनंट नेम दिले ते नेम असते. त्यानंतर जो आपण कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार एक एम्प्टी टॅग. त्या एम्प्टी टॅगच्या आतमध्ये आपण एक घेऊ डिव. काय घेतला? डिव घेतला आणि त्या डिवच्या आतमध्ये H1 राईट केला मी आणि H1 मध्ये मी सांगतो कंपोनेंट हा ए आहे बनवला आणि जो हा कंपोनंट आहे तो आउटपुट पेजला दाखवायचे असेल तर आपण इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंट ए असं राईट करणार. झाला हा कंपोनंट. त्याच प्रकारे कंपोनंट बी मध्ये पण ऍज इट इज सेम कोड असणार, फक्त त्यामध्ये ए च्या जागी काय असणार इथे बी असणार. बी झालं. बी कंपोनंट राईट करून झाला. ऍज इट इज सी कंपोनंट मध्ये पण काय असणार फक्त कंपोनंट नेम चेंज असणार ऍज इट इज सेम असणार. त्यानंतर टी मध्ये पण ऍज इट इज सेम कोड असणार, फक्त त्यामध्ये आपलं कंपोनंटचं नाव चेंज असेल. तिथे कंपोनंट असेल. झाला इथं नॉर्मल. ओके. त्यानंतर आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, काय आउटपुट दिसतंय का आपल्याला? नाही दिसत. मग मी काय करतो जो आपला हा कंपोनंट बनवलाय त्या कंपोनंट मध्ये डिव बनवलाय, एक H1 बनवलाय, ह्याला मी काय करतो थोडीशी स्टायलिंग देतो थोडीशी. ओके. मग आपल्याला माहिती आहे इंडेक्स डॉट CSS फाईल ही काय ग्लोबली फाईल आहे बरोबर. मग मी काय केलं त्या डिवला टार्गेट केल्यानंतर त्या डिवला मी काय करतो त्याला सांगतो तुझी विड्थ असेल किती 90%. ओके. त्यानंतर त्या डिवला एक असेल बॉर्डर. काय असेल त्या डिवला एक बॉर्डर असेल आणि बॉर्डर कशी असेल 2 पिक्सल सॉलिड आणि त्याला आपण देऊ कलर. त्यानंतर त्या बॉक्सचा बॅकग्राऊंड कलर असेल पिंक देऊ आय थिंक. ओके. त्यानंतर अजून त्याला आपण सांगू तुझी पॅडिंग देऊ आपण त्याला थोडीशी. जसं की पॅडिंग देतो मी इथे 5 पिक्सल बनवले असे काहीतरी मी. कोणत्या डिवला थोडीशी स्टाईलिंग दिली फक्त. आणि त्यानंतर एक असतो बॉर्डर बॉक्स असतो ना. ठीक आहे तो आपण ओके. जस्ट मी एक नॉर्मल डिझाईन केली, आउटपुट पेजला आलो तर आता इथे आपल्याला हॅलो वर्ल्ड दिसतंय बरोबर. आणि त्याच्या बॉर्डर आली आणि त्याला बॅकग्राऊंड कलर आला. हा कुठून आलाय की जो आपण app.js आहे तिथून आपल्याला रिफ्लेक्ट होते बरोबर. तर मी इथे app.jss मध्ये आपल्याला माहिती आहे एक आपला हा आउटपुट पेज असतो डिफॉल्ट. मग मी इथे काय करतो की जो आपला कंपोनंट ए आहे कंपोनंट ए ला मी इथे काय केलं इम्पोर्ट केलं ऍज इथे काय केलं टॅग म्हणून मी राईट केलं. कुठे app.jss मध्ये आउटपुट पेजला आलो तर इथे आपल्याला काय दिसतंय app.js दिसतंय ना. दिसतंय आपल्याला app. त्यानंतर जो आपला कंपोनंट ए आहे त्या कंपोनंट ए मध्ये मी काय करतो कंपोनंट बी ला इम्पोर्ट करतो. कोणाला करतो? कंपोनंट बी ला इम्पोर्ट करतो. ऍज इथे मी टॅग म्हणून राईट केलं. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर हा कंपोनंट ए आहे. त्या कंपोनंट ए च्या आतमध्ये कोण आहे? कंपोनंट बी आहे. मग कंपोनंट बी मध्ये मी कंपोनंट सी ला इम्पोर्ट करतो. आउटपुट पेजला बी झाला का तिथे? ठीक आहे. आपल्याला कोण इम्पोर्ट करायचं आहे? सी करायचं आहे. ठीक. आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं तर आता आपण इथे पाहू शकतो कंपोनंट आपण बी मध्ये आणि बी मध्ये कोणाला इम्पोर्ट केले? सी ला. ऍज इथे आपण टॅग म्हणून पण राईट केला आहे. सेव्ह केला कोड, आउटपुट पेज आलो, एकदा कोड रिफ्रेश केला. पेजेस मधलं कंपोनंट सी नाही आलं. सी नाही केलं का? इम्पोर्ट केलं. ओके. अरे ठीक.
कंपोनंट फ्रॉम मॅन्युअली इम्पोर्ट करू आपण. काही प्रॉब्लेम आहे का आपल्याला? इम्पोर्ट कंपोनंट इम्पोर्ट केला ॲज त्याला आपण टॅग म्हणून राईट केलं, आउटपुट पेजला आलो तरी आपल्याला आउटपुट शो होत नाही. का नाही होत? कारण आपण एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंट सी राईट केलेला आहे. फंक्शन रिटर्न ह्यामध्ये काही मिस्टेक आहे का? नाही. इथे पण नॉर्मल कोड राईट केलाय, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट एकदा चेक करतो मी क्रॉस, काही प्रॉब्लेम नाही. आउटपुट पेज लागला, एकदा कोड रिफ्रेश केला, इतर तर काही प्रॉब्लेम नाही. मग कंपोनंट बी मध्ये मला कंपोनंट सी इम्पोर्ट करायचा. मग इथे मॅन्युअली मी करतो इम्पोर्ट कंपोनेंट सी, इम्पोर्ट केला आणि इथे आपण ॲज अ टॅग म्हणून त्याला काय करणार, इथे राईट करणार कंपोनंट सी सेल्फ क्लोजिंग टॅग. आउटपुट पेज लागलो, रिफ्रेश केला कोड. अरे इन्सेप्ट पण ओपन होय ना. जस्ट 2 मिनिट्स. कॉपी केला कोड, ह्या टॅब मध्ये मी पेस्ट करतो. ठीक आहे, माझा ब्राउझरचा प्रॉब्लेम आहे, लॅपटॉप थोडासा हँग होत आहे ना. तर आता इथे काय केलंय, कंपोनंट ए च्या आतमध्ये आपण इम्पोर्ट केले कंपोनंट बी ला, आणि बी च्या आतमध्ये कोण आहे, सी. आणि मग सी कंपोनंट मध्ये आपण कोणाला इम्पोर्ट करणार, डी ला इम्पोर्ट करणार. मग इथे मी इम्पोर्ट करतो ऍज त्याला टॅग म्हणून कंपोनेंट डी, आणि त्याचं सेल्फ क्लोजिंग टॅग. आउटपुट पेजला आलं, एकदा रिफ्रेश केला कोड तर इथे तुम्हाला व्यवस्थित दिसते. आता काय केलंय आपण, तर इथे काय केलंय, ऍप डॉट सॉरी कंपोनंट ए मध्ये आपण कंपोनंट बी इम्पोर्ट केलाय, आणि कंपोनंट बी मध्ये आपण इम्पोर्ट केलाय कंपोनंट सी, आणि कंपोनंट सी मध्ये आपण इम्पोर्ट केलाय कंपोनंट डी केलाय. इतर पॉइंट क्लिअर आहे ऑनलाईन मध्ये. काय केलंय नेमकं आता, जस्ट मागचं एक्झाम्पल स्लाइडला हे एक्झाम्पल कळलंय, डायग्राम थ्रू पण कळतंय तुम्हाला ऑनलाईन मध्ये. तर जस्ट इथे काय केले, आपण 4 कंपोनंट बनवले. कोणता, कंपोनंट ए, कंपोनंट बी, आणि कंपोनंट सी, आणि कंपोनंट डी. कंपोनंट ए हा काय झाला, बी चा पॅरेंट झालाय. कोण झालाय, बी चा पॅरेंट. तर आपण बघू शकतो इथे हे बॉर्डर बघा तुम्ही, दिसते ना बॉर्डर. तर ह्या बॉर्डरच्या आतमध्ये कोण आहे, बी कंपोनंट आहे. मग बी कंपोनंट ए चा कोण झाला, चाइल्ड झाला, आणि बी कंपोनंटचा चाइल्ड कोण, सी कंपोनंट, आणि सी कंपोनंटचा चाइल्ड कोण, डी कंपोनंट. फंडा समजलाय, डायग्राम थ्रू तुम्हाला कळतंय. ओके. तर मला काय करायची, कंपोनंट ए मध्ये मला एक व्हेरिएबल बनवायची. कुठे, कंपोनंट ए मध्ये मला काय बनवायची, एक व्हेरिएबल बनवायची. मग व्हेरिएबल बनवण्यासाठी मला सांगा कशाची गरज आहे, मला इम्पोर्ट यूज स्टेटची गरज आहे. यूज स्टेटला इम्पोर्ट केलं, त्याचा यूज करून मी एक व्हेरिएबल बनवतो नेम नावाचं. नेम इक्वल टू सॉरी कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट नेम, आणि त्याचं काय असेल, एक सेट नेम नावाचं फंक्शन, आणि ते असेल इक्वल टू यूज स्टेट, आणि त्यामध्ये आपण बाय डिफॉल्ट व्हॅल्यू स्टोअर करू दत्ता किंवा विशाल करतो केली इथे विशाल. मग मी काय करतो, आता आपण जो नेम नावाचा व्हेरिएबल बनवलाय तो कोणत्या कंपोनंट मध्ये बनवलाय, कंपोनंट ए मध्ये. मी त्याला प्रिंट करून दे, पुढे ओपन करली, क्लोज करली, ह्याच्या आतमध्ये आउटपुट पेज लागलो, रिफ्रेश केलं, थोडस मॅचिंग होत आहे. मी ते पी टॅग घेतला, त्या पी टॅग मध्ये मी नेम व्हेरिएबलला प्रिंट करतो. सेव्ह केलं, कोड लावला, पेज लावलो. तर इथे विशाल नाव दिसतंय मला. कोणत्या कंपोनंट मध्ये व्हेरिएबल बनवलाय, ए कंपोनंट मध्ये, आणि प्रिंट कुठे केलाय, ए कंपोनंट मध्ये. मग जो मला हा विशाल नावाचा व्हेरिएबल बनवलाय, तो व्हेरिएबल मला ऍक्सेस करायचा आहे बी कंपोनंट मध्ये. काय करायची, मला बी कंपोनंट मध्ये हा व्हेरिएबल मला ऍक्सेस करायचा.
तर मग आपल्याला काय करावं लागेल, ए कंपोनंट मधून बी कंपोनंट मध्ये काहीतरी डेटा पाठवायला लागणार आहे, बरोबर? काहीतरी डेटा पाठवायला लागणार आहे. मग त्यासाठी एक टेक्निक असते, प्रॉप्स थ्रू डेटा आपण पाठवतो. जसं की आपल्याला माहितीये की आपण कंपोनंट ए मध्ये कुणाला इम्पोर्ट केलंय, बी ला. मग आता आपल्याला डेटा कुणाला पाठवायचा आहे, बी ला. कोणता व्हेरिएबल, नेम नावाचा. मग डेटा पाठवायची असेल तर काय करायची, ते व्हॅल्यू कीवर्ड लिहायची. कोणता, व्हॅल्यू इक्वल टू केला इथे, आणि जो डेटा पाठवायचा तो डेटा इथे पाठवून द्या. कोणता डेटा पाठवायचा आपल्याला, हा नेम नावाचा व्हेरिएबल पाठवला. अरे इथे बघा आपण जो, ठीक आहे डबल एकदा सांगतो. जसं की मी इथे काय केले, कंपोनंट ए नावाचा जो कंपोनंट आहे त्याच्यामध्ये मी एक नेम नावाचं व्हेरिएबल बनवला, आणि तो नेम नावाचा व्हेरिएबल मी इथे प्रिंट केला. आउटपुट पेजला आलो, एकदा चेक केलं तर कंपोनंट ए च्या आतमध्ये विशाल हा एक प्रिंट झालाय. मग मला काय करायची, जो कंपोनंट ए मध्ये मी विशाल नावाचा व्हेरिएबल बनवलाय तो व्हेरिएबल मला बी ला पाठवायचा. कोणाला, बी ला. मग डेटा पाठवण्यासाठी मला काय करायची, ते एक व्हॅल्यू ऍट्रिब्यूट घ्यायची, व्हॅल्यू इक्वल टू, आणि इथे सांगायचं कर्ली ब्रॅकेट मध्ये कोणता डेटा पाठवायचा आहे तो डेटा इथे पाठवून द्या. आपल्याला काय पाठवायची, नेम नावाचा पाठवला इथून कुणाला, कंपोनंट बी ला. मग कंपोनंट बी मध्ये आलो, तो आपल्याला डेटा कॅच करण्यासाठी ह्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये ओपन करली, क्लोज करली, आणि ह्याच्या आतमध्ये राईट काय करायचं, प्रॉप्स केला, इथे प्रॉप्स केला. मग आता जो आपण कंपोनंट ए मधून कंपोनंट बी ला डेटा पाठवलाय तो आपल्याला कशात भेटणार आहे, ह्या प्रॉप्स मध्ये भेटणार आहे. जस्ट मी ते काय करतो, कॅच करतो. जसं की व्हॅर नेम नावाचा व्हेरिएबल बनवला, जो काय डेटा आलाय तो कशात आलाय, प्रॉप्स मधून आपल्याला आलाय नेम, आणि जो हा नेम आहे तो नेम मी इथे काय करतो, पी टॅग मध्ये प्रिंट करतो. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलंय. काय एरर आलाय बघ, component B, component is okay. Cannot read property undefined name. Okay. पुढे component B. दोन मिनिट फक्त, एकदा मी चेक करतो प्रॉप्स मधून नेम. आउटपुट पेज रिफ्रेश केला कोड, तरी पण तो बग्स आहे. ठीक आहे, व्हॅल्यू काहीतरी आय थिंक मिसिंग होते असं मला वाटतंय. जस्ट एकदा मी सिंटॅक्स चेक करतो आहे ना. नेम याच्यात येते, नेमला तुम्ही डबल करून नाव टाकायला पाहिजे. नेमकं आपण पाहण्याआधी आपण सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करू आहे ना. ठीक आहे, कन्सोल बी मध्ये आलाय तो डेटा डायरेक्टली प्रिंट करण्याऐवजी मी इथे करतो त्याला फर्स्ट कन्सोल मध्ये डेटा प्रिंट. जसं की कन्सोल करतो, कन्सोल डॉट लॉग, आणि कोणाला करतो इथे प्रॉप्सला. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे जस्ट रिफ्रेश केलं, इथे आलो, एकदा कोड रिफ्रेश केला तर इथे आपल्याला अनडिफाईंड येत आहे, बरोबर. ठीक आहे, एरर आपण कसा शोधायचा, तर इथे अनडिफाईंड येते. काय येते अनडिफाईंड, इकडे येऊ आपण, नेम इज नॉट डिफाईंड असं काहीतरी एरर येतोय ना, किंवा अनडिफाईंड येत आहे. आता असं पाठवलं तर काय होतंय, तरी पण अनडिफाईंड येतंय. तिथे ठीक आहे, मी एकदा चेक करतो काय आहे नेमकं. बिफोर एंटरिंग कंपोनंट डेटा इक्वल टू असं राऊंड ब्रॅकेट मध्ये नेम, काय डिफाईन द व्हेरिएबल मेक अ शुअर कॉन्स्ट नेम इक्वल टू युअर व्हॅल्यू.
or a state variable extend before rendering component data equal to name. Okay, check slicing, verify component B is missing. Oh, component should have actually named component B. Okay, इतर तर सगळं व्यवस्थित आहे. कंपोनंट ठीक आहे. अरे सिंटॅक्स आपला बरोबर आहे. ठीक आहे, डेटा अनडिफाईन्ड काय ते. Just 2 minutes check out. तरी पण अनडिफाईन्ड. डेटा पाठवलाय प्रॉप्स मध्ये, डेटा इक्वल टू ठीक आहे. आलाय डेटा इथे. काय झालं इथे, जस्ट मी इथे कर्ली ब्रॅकेट टाकले होते बरोबर. तर इथे काय कर्ली ब्रॅकेट नाही. तर मग मी इथून काय केले, ए कंपोनंट मधून डेटा इक्वल टू जो डेटा पाठवायचा आहे मला कंपोनंट बी ला, तो मी डेटा पाठवलाय बरोबर. पाठवलाय आणि बी कंपोनंट मध्ये डेटा मी कशात केलाय, प्रॉप्स मध्ये केच केलाय. जसं की त्या प्रॉप्स मध्ये काय येतं ते चेक करण्यासाठी मी इथे कन्सोल केलं, आणि कन्सोल मध्ये बघा काय आलं इथे, डेटा इक्वल टू विशाल आलं इथे. तर मग मला ते विशाल नाव काय करायचंय, कंपोनंट बी मध्ये प्रिंट करायचं. आलंय नाही, इकडे तर आलंय डेटा. मग मी ते काय करतो की ओपन करली क्लोज करली, आणि ह्याच्यामध्ये मी सांगतो प्रॉप्स मधून काय कर, प्रॉप्स मधून काय प्रिंट करतो, नेम. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर तिथे आपल्याला डेटा करायला. ओके, त्यातून काय कर, डेटा प्रिंट कर. आता विशाल जे नाव आहे ते विशाल नाव कुठे प्रिंट झाले, आता कंपोनंट व्ही मध्ये. ओके, आता जसं की व्हेरिएबल कुठे बनवलाय आपण, कंपोनंट ए मध्ये. कंपोनंट ए मधून आपण कंपोनंट बी ला काय केलंय, व्हेरिएबल पास केलाय. त्याच प्रकारे कंपोनंट बी मधून आपल्याला दो व्हेरिएबल कंपोनंट सी ला पाठवायचा. तर कसा पाठवणार आपण, की इथे तर आपल्याला व्हेरिएबल आलाय ना, प्रॉप्स डॉट डेटा मध्ये तो व्हेरिएबल आलाय. मग आपल्याला पाठवायचा आहे कुणाला, कंपोनंट सी ला. मग मी इथे काय करतो की डेटा इक्वल टू ओपन करली क्लोज करली, आणि डेटा कशात आलाय, प्रॉप्सच्या आतमध्ये डेटा आला इथे. जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे चेंजेस काही दिसतात का, आपल्याला नाही दिसत. जसं की आपण काय केलंय, कंपोनंट सी ला डेटा पाठवलाय. मग कंपोनंट सी मध्ये आपल्याला तो डेटा कॅच करायचा असेल तर आपण इथे काय करणार, प्रॉप्स प्रॉप्स. ओके, आता जो आपल्याला डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, आता प्रॉप्स मध्ये आलाय. जसं की मी इथे कन्सोल करून तुम्हाला दाखवू शकतो. प्रॉप्स आउटपुट पेजला आलो, कन्सोलला ओपन करतो मी इथे. जसं मी इथे एकदा रिफ्रेश केला कोड, तर कन्सोल मध्ये आपल्याला काय भेटलंय, डेटाच्या आतमध्ये विशाल भेटले. म्हणजे कंपोनंट सी मध्ये पण तो डेटा आपल्याला ऍक्सेस करता आलाय. एक पी टॅग घेतला आणि त्या पी टॅग मध्ये मी कुणाला पास केलं, इथे प्रॉप्स. प्रॉप्स मधून डेटा बरोबर ना. जसं की डॉट डेटा, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, तर विशाल नाव कुठे आले, कंपोनंट सी मध्ये आले. आता ह्या कंपोनंट सी मधून आपल्याला डेटा पाठवायचा आहे कंपोनंट डी ला पाठवायचा. तर काय करणार आपण, इथे कंपोनंट डी ला इम्पोर्ट केलंय. मग याला सांगू डेटा इक्वल टू ओपन करली क्लोज करली, डेटा कशात आलाय, प्रॉप्स मध्ये डेटा मध्ये. आणि आपल्याला डी मध्ये कॅच करायचं असेल तर आपण इथे राईट करणार
प्रॉप्स डेटा आला आहे की नाही कन्फर्म चेक करण्यासाठी कन्सोल डॉट लॉग आणि कोणाला कन्सोल आउटपुट पेज लागलो. एकदा मी कन्सोलला ओपन करतो. आय थिंक स्पेलिंग राहिली. तर कन्सोल मध्ये आपल्याला विशाल नाव भेटलंय. जस्ट डी मध्ये आपल्याला ते विशाल नाव प्रिंट करायचे. मग इथे एक पी टॅग घेतला. डेटा कशात आलाय की प्रॉप्स मध्ये डेटा नावाने आलाय आणि हा कन्सोल मी रिमूव्ह करतो. आउटपुट पेज आलो. रिफ्रेश केला कोड तर आपण इथे बघू शकतो जो कंपोनंट आपण ए मध्ये व्हेरिएबल बनवलं होता तो व्हेरिएबल आपण कंपोनंट डी मध्ये सुद्धा ऍक्सेस केलाय. म्हणजे आपण डेटा काय करतो पास करत आलो. कसं आलो की जो ए मध्ये कंपोनंट बनवलाय एचा चाइल्ड कोण आहे बी. म्हणजे एचे जे काही ऍक्सेस आहे किंवा जी काही वडिलांची जमीन आहे ती वडिलांची जमीन कोणाला जाते मुलाला जाते बरोबर. आणि एचा मुलगा कोण आहे बी आहे. म्हणजे एनी जमीन कोणाला दिली बी ला दिली आणि बी चा मुलगा कोण आहे सी आहे बरोबर. मग बी नी त्याची जमीन कोणाला दिली सी ला दिली कारण तो कोण आहे त्याचा मुलगा आहे. आणि सी चा मुलगा कोण आहे की डी आहे. मग काय केलं जी काय त्याची व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू त्यांनी त्याला दिली. म्हणजे इथे झालंय ए चा चाइल्ड बी बी चा चाइल्ड सी आणि सी चा चाइल्ड डी. मग आपण फक्त काय करत आलो हा डेटा ह्याला दिला त्यानंतर ह्याला दिला त्यानंतर ह्याला दिला. कन्फ्युज होतात थोडस. जेव्हा आपण एक्झाम्पल